वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत चमचमीत अशी व्हेज भाजी, जी दिसायला नॉनव्हेज वाटते पण व्हेज आहे. चला तर मग बनवूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक टोमॅटो घेतला, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 2 कांदे बारीक चिरले, आलं लसणची पेस्ट घेतली. आता आपण कांदे हे मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेऊया. हे बघा, अशी करून घ्यायची. कांदा चांगला पेस्ट झाला की लगेच आता आपण टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊया, जेणेकरून भाजी मस्त दाटसर अशी यायला हवी, म्हणून आपण त्यांना बारीक करून घेतलं. आता अर्धी वाटी बेसन पीठ घेऊया. त्याच्यात आलं लसणची पेस्ट, चटणी, हळद आणि धणे बडीशोपची जाडसर पूड आणि मीठ घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स झाले की आता थोडं थोडं पाणी घालून पूर्ण मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्त पाणी घालायचे नाही आहे, फक्त जेणेकरून हे गोळे तयार व्हायला पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे. हे बघा, असे आता पाणी घालायचं बंद करायचं. एकत्र पाणी घालायचं नाही, नाही तर आपल्याला जे टेक्स्चर पाहिजे तसं होणार नाही. हे बघा, असं ओबडधोबडच बनवायचे, जास्त प्रेस करून पण बनवायचे नाही. आपल्याला खरपूस असे बनवायचे येते, आतून पोकळ व्हायला पाहिजे, म्हणून मी हलक्या हाताने नुसते नावाला ओबडधोबड गोळे असे तयार करून घेतले आहे. झाले की मग मी अर्ध्या वाटीचे एवढे तयार झाले. 3 जण खातील एवढे तयार होऊन गेले आपले. आता एका कढईत मी तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाले की सर्व आपण चांगले डीप फ्राय करून घेऊया. फ्राय असे करायचे की सोनेरी रंग येऊस्तोवर. वरतून असे मस्त क्रंची लागताना आतून सॉफ्ट लागतात असे हे वडे. यांना दोघं साईडनं परतून मस्त सोनेरी असा रंग येऊस्तोवर तळून घेऊया. गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आणि चांगलं खरपूस असे तळून घ्यायचे. एक 5 ते 7 मिनटं चांगले फ्राय करून घेऊया. जास्त करायची गरज नाही. सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे. हे बघा, असं आपण सर्व गोळे काढून घेतले. आता बघा, फोडून दाखवते. हे बघा, आतमध्ये पोकळ आहे. झाले मग आता आपले तयार. आता खडे मसाले कुटूया. 4 मिऱ्या, 4 लवंग घेतले, 8 दालचिनी आणि थोडं जायफळ आणि मोठी इलायची घेतली आणि कुटून घेतले. यांना जाडसर अशी कुटायचे, जास्त बारीक पण आपल्याला कुटायचं नाही. हे बघा, असं. आता त्याच कढईत आपण ज्याच्यात आपण तळले होते त्याच्यातच आपण जिरं आणि तेजपत्ते घालूया. आता ते फ्राय व्हायला लागले की आलं लसणची पेस्ट घालूया. नंतर जी आपण कांद्याची पेस्ट केली होती ती घालूया. आता कांद्याची पेस्ट टाकली म्हणजे याला चांगलं लालसर होऊस्तोवर आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायची. कांदा फ्राय करताना घाई करायची नाही. कांदा जर कच्चा राहिला तर भाजीला कच्चा पण वाटतो, म्हणजे चव कच्ची लागते. त्याच्यासाठी मी कांदे चांगले लालसर होऊन दिले. त्याच्यानंतरच पेस्ट घालायची, कारण टोमॅटोमुळे मॉइश्चर येऊन जातं आणि कांदा चांगला फ्राय होत नाही. कांदा लालसर फ्राय झाला की टोमॅटो घालायचा. टोमॅटोची प्युरी पण चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. हिला फ्राय चांगली होऊ देऊया. आता खडे मसाले जे आपण कुटले होते ते टाकून घेतले. लाल चटणी मसाला, घरगुती मसाला घातला, हळद आणि धण्याची पूड घातली. आता हे चांगले मिक्स करून घेऊया आणि थोडंसं गरम पाणी घालूया. कोणत्याही भाजीत आपण गरम पाणी घातलं तर त्याची टेस्ट एकदम छान येते, म्हणून मी नेहमी साईडला एका भांड्यात गरम पाणी करून ठेवते. आता थोडंसं पाणी घालून याला 5 मिनटं झाकून देऊया. दर 2-2 मिनटात आपण मसाले परतून घेऊया, जेणेकरून बुडाशी चिपकायला नको म्हणून. आता एक 5 ते 7 मिनटं आपण चांगले मसाले फ्राय करून घेऊ. हे बघा, आता मसाल्यांनी तेल सोडलं आहे, म्हणजे मसाले चांगले फ्राय झाले आहे. आता याच्यात मी 1 ग्लास गरम पाणी घातलं. मला 2 जणांसाठी भाजी बनवायची होती म्हणून. चवीनुसार मीठ घातलं. आता थोडीशी कोथिंबीर घातली. गरम पाणी घातल्यामुळं काय होतं की लगेच उकळ फुटते आणि जी आपण फोडणीची टेस्ट असते ती पण छान होते, म्हणजे भाजीला चव येते. आता जे आपण तळलेले होते बेसन पिठाचे गोळे ते आता आपण याच्यात घालून घेऊ आणि चांगले शिजू देऊया. कमी गॅसवर आता यांना चांगलं 5 ते 7 मिनटंपर्यंत शिजवून घेऊया. हे बघा, प्रत्येक 2 मिनटात मी चेक करते. ग्रेव्ही ही छान दाटसर होत चालली आहे.
तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही पातळही करू शकता, पण दाटसर आहे ना एकदम छान लागते. हे बघा, भाजी आपली तयार झाली. चमचमीत अशी भाजी दिसते ना नॉनव्हेजसारखी, पण आहे व्हेज. या की मग अशी गरमागरम चमचमीत अशी भाजी खायला. ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता. या मग सर्वांनी चमचमीत अशी भाजी खायला. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.